नमस्कार. साई आणि रमा खूपच चिडलेले असतात. साई अक्षयला म्हणतो, अक्षय बस कर. आज तुझ्या आईची जी काही अवस्था आहे ना, त्याला ही बाई जबाबदार आहे. तरीसुद्धा तुझा या बाईवरतीच विश्वास आहे. जरा विचार कर अक्षय, तू किती चुकीचा वागतोयस ते. तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो, पुरे काय चाललंय तुझं साई, आणि तू माझ्या घरात कशाला आलायस. तेव्हा लगेच साई बोलतो, खरं सांगायचं तर मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, काय बोलायचं आहे. त्यावेळेला इरावती बोलते, साई उगाचच माझ्या अक्षयच्या मनात काही बाई भरवू नकोस. काय आहे ना अक्षय, उगाचच तुझा गैरसमज व्हायचा, ही लोक काहीही आणतील बनवून, आणि तेव्हा मात्र तू माझ्यावरती चिडायचास. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आत्या आत्या तू शांत हो. अगं तुला घाबरायची गरज नाही. आत्या एक गोष्ट लक्षात ठेव, माझा तुझ्यावरती जेवढा विश्वास आहे ना, तेवढा कोणावरतीही नाही. आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मला या विषयावर उगाचच वाद घालायचा नाही आहे. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला लगेच साई बोलतो, अक्षय मला सुद्धा हौस नाही रे तुझ्याशी खोटं बोलायची. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस. अरे हे सर्व थांबव अक्षय, एक दिवस तूच तोंडावर आपडशील. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, पुरे झालं. काय चाललंय काय तुझं. तुझ्याकडे काही पुरावा असेल तर पुरावा दाखव. तेव्हा लगेच साई बोलतो, पुरावा ना, पुरावा दाखवतोस ना. प्रत्येक वेळेला तुला पुराव्याचीच गरज लागले. तुझा रमावरती विश्वास नाही आहे, पण या नालायक पातालयंत्री कारस्थानी बाईवरती मात्र विश्वास आहे. असं कसं रे तुझं प्रेम. स्वतःच्या मनाला विचार ना, जरा तरी विचार कर. खरं तर मला तुझ्या या वागण्याचाच त्रास व्हायला लागलाय, आणि तुझे हे वागणं मला नको वाटायला लागलंय. नको, प्लीज हे तुझं वागणं सगळं थांबव, कारण मला तुझं वागणंच कळत नाही आहे अक्षय. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो. त्याला खूपच राग आलेला असतो. तो मोठ्याने बोलतो, आता सगळं काही संपल्यातच जमा आहे, आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, हे बघ, तुझी लेक्चरबाजी झाली असेल ना तर पुरावे दाखव, कारण शेवटी मला पुरावाच लागतो, आणि मी पुराव्याशिवाय काहीही बोलत नाही. तेव्हा लगेच रमा बोलते, थांबाल का जरा तुम्ही. तुम्हाला पुरावे पाहिजेत ना, देतो आम्ही पुरावे. कशाला वाद घालताय तुम्ही. तेव्हा अक्षय बोलतो, पुरावा दाखव, नंतर माझ्याशी वाद. तेवढ्यात लगेच मोठ्यानी साई बोलतो, सर प्लीज आत येता का. तेव्हा लगेच इरावती बोलते, काय गे रमा, तुला तर लाज नाहीच, पण तुझ्या बापाला सुद्धा लाज नाही का. एवढा अपमान झाला, एवढा तावातावाने इथून निघून गेला होता, तरीसुद्धा ते परत आलेच. तेव्हा लगेच रमा बोलते, इरावती माझ्या वडिलांशी बोलताना नीट बोलायचं, मान देऊन बोलायचं. एक गोष्ट लक्षात ठेव इरावती, मी माझ्याबद्दल काहीही सहन करेन, पण माझ्या बाबांबद्दल बोलताना नीट विचार करायचा. आता शेवटचं सांगते इरावती तुला, आता जे काही बोललीस ना ते परत बोलायचं नाही. त्यावेळेला अक्षय बोलतो, आत्या अगं तू असं कसं काय वागू शकतेस. आत्या अगं तू जरा तरी विचार कर ना, तुला नीट वागता येत नाही का. अगं असं कसं काय बोललीस तू. तेव्हा लगेच इरावती बोलते, अक्षय अरे माझं काय चुकलं, मी तर योग्यच बोलली, तू असा का विचार करतोस. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, मग कसा विचार करू, तूच सांग ना, तुझं चुकलं असं वाटत नाही का तुला. आत्या तू चुकीचं वागलीस. तेव्हा लगेच इरावती बोलते, अक्षय अक्षय अरे सॉरी, तुला वाटतंय ना माझं चुकलं म्हणून, तर चुकलं. प्लीज प्लीज मला माफ कर, खरंच माझं चुकलं. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, हे नक्की काय चालू आहे, तुमच्या मनात तरी काय आहे ते मला सांगा. तेव्हा लगेच अण्णाभाऊ म्हणतात, अक्षय अक्षय माझं चुकलं. खरं तर मी असं वागायलाच नको होतं. अक्षय खरं तर मी तुला समजून घेतलं पाहिजे होतं, पण काय करणार, शेवटी माझ्याकडे सुद्धा पर्याय नव्हता. पण आता मात्र मी जे काही पुरावे मिळवले ते पुरावे तुला दाखवायची गरज आहे. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, कसले पुरावे. तेव्हा लगेच अण्णाभाऊ म्हणतात, दाखवतो ना.
आणि ते लगेच पुरावे दाखवत असतात. हॉस्पिटलमध्ये रमा ॲडमिट असताना इरावतीने तिला ब्लॅकमेल केलेलं असतं. ते पुरावे बघून चांगलेच त्यांचे धाबे दणाणलेले असतात. अक्षय तर म्हणतो, आत्या हे सर्व तू केलंस? आत्या बोल ना, हे सर्व तू केलंस का? तेव्हा लगेच इरावती बोलते, अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आत्या इथे विश्वासाचा प्रश्नच नाही आहे. आत्या तू जे काही केलंस ते स्वतःच्या तोंडाने कबूल कर. मला खरंच तुझ्या या गोष्टीचा राग येतोय. तू असं का वागलीस मला सांग ना. तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते, अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास पाहिजे, पण तू मात्र मलाच जाब विचारतोस. तेव्हा लगेच अण्णाभाऊ कर्णिक बोलतात, ए गप्प बस. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू आणि परत तू अशी वागतेस. कोण समजतेस कोण तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का? जरा तरी विचार कर ना. अगं ये इरावती, तुझ्या भूतकाळामध्ये जे काही घडलं त्याचा तू राग असा काढतेस. अगं जरा विचार कर. या मुलांनी काय तुझं वाईट केलं आहे की तू या मुलांच्या आयुष्यातून त्यांचं सुखच हिरावून घेण्याचा प्रयत्न करतेस? अगं का अशी वागतेस? बोल ना. तेव्हा लगेच इरावती बोलते, एक मिनिट, तुम्ही कोण मला जाब विचारणारे? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, ते कोणच नाही आहेत, पण मी तर विचारू शकतो ना. आत्या मला उत्तर दे. तेव्हा लगेच इरावती बोलते, अक्षय मी तुला उत्तर देईल. त्यावेळेला या रमानेच मला असं काहीतरी करायला भाग पाडलं होतं, पण याचा अर्थ असा होत नाही ना की मी अक्षय तुझ्या विरोधात आहे. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, तू माझ्या विरोधात नाही आहेस तर तू त्या दिवशी रमाला अशी धमकी का दिलीस? आणि त्या माहीने सुद्धा हे सर्व तुला मुद्दामून करायला सांगितलं ना. माहीने माझ्या डोक्यावरती पिस्तूल का धरली होती? ती मला असं काय पाजणार होती? बोलशील की त्यामुळे रमा खूपच हायपर झाली. तेव्हा लगेच मोठ्याने रमा बोलते, इरावती उत्तर दे. कारण कितीही काही झालं ना इरावती, तरी तुझ्या पापाचा घडा आता भरलाय. इरावती तुला मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते, स्वतःला सुधार. पण नाही, तुला मात्र चुका करायच्याच आहेत ना. बघितलं शेवटी काय झालं ते. तेव्हा मात्र इरावती बोलते, पुरे. रमा तुला असं वाटत असेल की तू जिंकलीस, अक्षयला माझ्या विरोधात फितवलंस, पण नाही, अक्षयचा माझ्यावरतीच विश्वास आहे. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आत्या तुझ्यावरती आता विश्वास ठेवायचा की नाही याची सुद्धा आता मला भीती वाटायला लागले. आत्या मला खूपच राग आला या गोष्टीचा आणि खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा. आत्या प्लीज हे सर्व थांबव. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते. इरावती मोठ्याने बोलते, पुरे. मी सगळं जे काही केलं ना ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलं, हवं तर तसं समज. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अक्षय, मी जे काही केलं ते अगदी योग्य केलं. माझा विचार कर अक्षय, माझा विचार कर. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो. अक्षय मोठ्याने बोलतो, विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचं आत्या? तुझ्या बाजूने बोलायचं का? आत्या अगं तू माझा विश्वासघात केलायस आणि या गोष्टीसाठी तरी मी तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र इरावती बोलते, अक्षय असं नको करूस. अक्षय प्लीज समजून घे तू. तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो, आता मला काही एक समजून घ्यायचंच नाही आहे. खरं सांगायचं तर मला हा विषयच इथल्या इथे संपवायचा आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव. कारण मला लवकरात लवकर तुझ्याकडून सत्य जाणून घ्यायचं आत्या. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता तरी इरावती स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल करेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.